नवी मुंबई संभाजीनगरसह 25 मनपात भाजप शिवसेनेत काडीमोड। मुंबईसह फक्त 4 मनपातच युती। पुण्यातही भाजप शिवसेना युती तुटली। भाजप 165 तर शिवसेना 70 जागांवर स्वबळावर लढणार। मनपा निवडणुकीत मतदानाआधीच भाजपनं खोललं खातं। कल्याण डोंबिवलीतून भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध नगरसेवकपदी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नांना यश। पालिका निवडणुकीत ठाकरेंची आणि शिंदेंची नवी रणनीती। उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही दोन्ही शिवसेनेकडून मुंबई आणि ठाण्यात याद्या जाहीर नाहीत। उमेदवारांच्या यादीत सर्वच पक्षातील नेत्यांचे नातेवाईकच झाले उदंड। कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर। 30 नेत्यांसह त्यांचे 116 नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीत राष्ट्रवादीला अवघ्या 6 जागा। 22 लाखांच्या बदल्यात 1 जागा भाजपला दिली। सेटलमेंट करून पक्ष भाजपला विकला। राष्ट्रवादीच्या अभिषेक पाटलांचा आरोप। संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून 99 जणांना उमेदवारी। संजय शिरसाटांची मुलगी हर्षदा आणि मुलगा सिद्धांतला तिकीट। आमदार प्रताप जयस्वाल यांच्या मुलालाही उमेदवारी। संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे 99 उमेदवार रिंगणात। 17 माजी नगरसेवकांसह नातेवाईकांनाही उमेदवारी। आयारामांनाही उमेदवारी दिल्याची माहिती। वंचितकडून ऐनवेळी घात। मुंबईत काँग्रेसला परत केल्या 16 जागा। उमेदवार शोधताना शेवटच्या दिवशी काँग्रेसची पळापळ। 2 जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। तोपर्यंत प्रत्येक पक्षाला नाराज बंडखोरांना रोखण्याचं आव्हान। लाडक्या बहिणींना ई-केवायसीच्या मुदतवाढ नाहीच। तब्बल 45 लाख बहिणी राहणार वंचित। भारताची जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था म्हणून नवी ओळख। जपानला टाकलं मागे। केंद्र सरकारची अधिकृत घोषणा। शाश्वत विकासासाठी ठोस सुधारणांचं आवाहन। पंतप्रधानांची अर्थतज्ज्ञांशी सल्लामसलत। गुड न्यूज। रेल्वे तिकिटांवर 3% सवलत। ॲपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीटं खरेदी करणाऱ्यांना मिळणार लाभ। भुयारी मेट्रोची आज रात्रभर सेवा। मेट्रोच्या 60 विशेष फेऱ्या धावणार। 31sta आनंद लुटा मनसोक्त। बेस्ट तसेच रेल्वेकडून मध्यरात्री खास अतिरिक्त सेवांचं आयोजन। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत जय्यत तयारी। आज साई मंदिर रात्रभर खुलं राहणार। भक्तांसाठी साई संस्थांकडून विशेष उपाययोजना। 2025चा शेवटचा सूर्योदय। शेवटचा सूर्योदय पाहण्यासाठी नागरिकांची समुद्रकिनारी गर्दी। बांगलादेशात 12 दिवसात 3ऱ्या हिंदूची हत्या। कपड्याच्या कारखान्यात सुरक्षा रक्षकाची ड्युटी करत होता। बजेंद्र बिस्वासवर सहकार्यानं झाडल्या गोळ्या। असीम मुनीर यांच्या मुलीचा निकाह त्यांच्याच सख्या भावाच्या मुलाशी। रावळपिंडीत पार पडला शाही विवाह सोहळा। बांगलादेशशी बिघडलेले संबंध सुधारणार। एस जयशंकर आज ढाका दौऱ्यावर। खलिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी राहणार उपस्थित। वर्षाचा शेवट गोड। श्रीलंकेचा सुपडा साफ। टीम इंडियाचा 5-0 ने दमदार मालिका विजय। केकेआरच्या संघाबाबत किंग खानकडून मोठा निर्णय। तब्बल 4000 कोटी खर्चून शाहरुख केकेआरचा 90% हिस्सा घेणार।